तुम्हाला माहिती आहे का, कलकत्त्याची बिर्याणी ही जगात सगळ्यात भारी बिर्याणी आहे असं म्हटलं जातं। कलकत्त्याची बिर्याणी फेमस आहे, पण खरं सांगू मला इकडे आल्यानंतर जे फर्स्ट टाइम मी ट्राय केली ना कलकत्त्याची बिर्याणी, मला अजिबात नाही आवडली। कारण की आपल्याला आपल्या मुंबईची बिर्याणी खायची सवय आहे, महाराष्ट्रातली बिर्याणी खाण्याची सवय आहे, तर एकदमच ती कलकत्त्याची बिर्याणी खाल्ली आणि मला असं वाटलं की मुंबईची बिर्याणी का नाही मिळत इथे। सो तेव्हापासून मी घरी बिर्याणी बनवायला सुरुवात केली आणि जशी मी बिर्याणी बनवते एकदम परफेक्ट बनते आणि खूप टेस्टी बनते। मेन म्हणजे चिकनचे जे पीसेस आहेत ते असे हार्ड किंवा कडक नाही राहत, ज्युसी ज्युसी बनतात। सो आपण बिर्याणीला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओजला लाईक करत जा। तर या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि जे तुम्हाला कुकरमध्ये तेल दिसते त्यामध्ये मी कांदा फ्राय केला होता, त्या तेलामध्येच मी चिकन टाकलेलं आहे। चिकन व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। अर्धा किलो चिकनला आपल्याला 4 ते 5 चमचे दही टाकायचं आहे। दही मी फेटून टाकलेलं आहे, दही जास्त आंबट नसावं याची एक काळजी घ्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट, एका लिंबाचा रस टाकायचा आहे। त्यानंतर यात मी टाकलेला आहे 1 चमचाभर मालवणी मसाला, 1 चमचाभर चिकनचा मसाला टाकलेला आहे, 1 चमचाभर टाकलेला आहे गरम मसाला, 2 चमचे टाकलेले आहेत धने पावडर। आता हे अर्धा किलोच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही याच प्रमाणामध्ये तुमची क्वांटिटी वाढवू शकता। त्यानंतर 1 चमचाभर हळद टाकायची आहे, मूठभर कोथिंबीर टाकायचा आहे, कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात पुदिन्याची पानं टाकायची आहेत। पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे मी। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्यामध्ये कापून टाकलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, चिकनला तुम्हाला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ तुम्ही आत्ताच टाकून घ्या। मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाला। तर मी या ठिकाणी शाही पुलाव बिर्याणी मसाला टाकत आहे 2 पॅकेट्स। तर हे सगळं जे प्रमाण आहे ते प्रमाण आहे अर्ध्या किलोच्या चिकनच्या हिशोबाने। आणि जे तेल होतं ते तेल 2 मोठे चमचे तेल होतं। सो हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये टाकूया फ्राय केलेला कांदा। त्याला बरीचसा म्हणतात, तुम्ही सुरुवातीलाच कांदा हा फ्राय करून घ्या। तर या ठिकाणी मी अर्धा कांदा टाकत आहे, अर्धा कांदा आपल्याला नंतर गार्निशिंगसाठी लागणार आहे। तर अर्ध्या किलो चिकनला मी 3 मोठे आकाराचे कांदे फ्राय करून घेतलेले होते। आणि कांदा फ्राय करताना एक लक्षात ठेवा, कांदा जो आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करा आणि सतत फ्राय करत राहा, जेणेकरून कांदा सगळ्या बाजूंनी इव्हनली फ्राय होईल आणि जळणार नाही। आणि कांदा फ्राय करताना थोडंसं त्यामध्ये मीठ टाका, म्हणजे लगेचच कांदा फ्राय होऊन जाईल। या ठिकाणी चिकन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळ्या मसाल्यांबरोबर। आता आपण याला ठेवून देऊया साईडला 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी। आणि मध्ये मी अर्धा किलो तांदूळ जे आहे ते धुवून घेतलेले आहेत, बासमती तांदूळ आहेत, ते धुवून घेऊन त्याला पण ठेवून दिलेलं आहे साईडला। तर या ठिकाणी 1 तास झालेला आहे, आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता चिकनचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे। तुम्ही सुरुवातीला जेव्हा यामध्ये तेल टाकताना त्यावेळेस काय होतं, तेलामुळे चिकन जे आहे अजून जास्त ज्युसी आणि सॉफ्ट बनायला मदत होते, त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये तेल टाका। आता आपल्याला करायची आहे गॅसची फ्लेम चालू आणि हाय फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे जे चिकन आहे ते परतवून घ्यायचं आहे। कारण की चिकन गरम व्हायला वेळ लागतो, त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे मीडियम टू हायवर ठेवायची आहे आणि चिकन परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। तर या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, गॅसची फ्लेम आता आपण स्लो करूया आणि यावरती झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊया। चिकन आपल्याला जवळजवळ 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित तरी सुटलेली आहे आणि चिकन आपलं ऑलमोस्ट 70 ते 80% हे शिजलेलं आहे। म्हणजे चिकन जोपर्यंत 70 ते 80% शिजत नाही तोपर्यंत तुम्हाला चिकनला शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते, चिकन आपलं व्यवस्थित 70 ते 80% शिजलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। आता आपण जे 1 तास तांदूळ भिजत ठेवलेले होते, बासमती तांदूळ भिजत ठेवलेले होते, त्याला आपल्याला 80% शिजवून घ्यायचं आहे। तर माझ्याकडे एवढे मोठे असे टोप नव्हते ज्यामध्ये मी एकत्रच तांदूळ शिजवेल, कारण की हे तांदूळ शिजायला थोडासा मोठं भांडं गरजेचं आहे। आणि जेव्हा तुम्ही हे तांदूळ शिजवता त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असायला पाहिजे। तर अर्धा किलो इथे तांदूळ आहेत, मी 2 ठिकाणी याला सेपरेट केलेलं आहे, पाव किलो आणि पाण्याचं प्रमाण हे तांदळापेक्षा दुपटीने जास्त आहे। यामध्ये आता आपण काही खडे मसाले टाकणार आहोत। तर या ठिकाणी मी टाकलेलं आहे जिरं, 1 मोठी इलायची, 2 ते 3 लहान इलायच्या, तेजपत्ता, दालचिनी,
काळी मिरी आणि लवंगा. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला जे जे आवडतं ते. त्यानंतर एक मिरची टाकणार आहे आणि याला फास्ट फ्लेमवरती, गॅसला फास्ट करायचं आहे आणि फास्ट फ्लेमवरती तांदळाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडंसं तेल देखील टाका, जेणेकरून तांदूळ जे आहेत चिटकणार नाहीत. आणि एक 80% तांदूळ शिजले. एक 5 ते 6 मिनटं लागतात फास्ट फ्लेमवरती. 80% तांदूळ शिजले की पुन्हा आपल्याला आपला चिकनचा जो कुकर आहे तो कुकर गॅसवर चढवायचा आहे, गॅस चालू करायचा आहे आणि अशा प्रकारे भात जो आहे झाऱ्याने पूर्णपणे त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि एक एक लेयर चिकनच्या भाजीवरती चढवायची आहे. आता तुम्हाला जर 2 लेयरची बिर्याणी बनवायची असेल तर चिकनची भाजी जी आहे आणि थोडासा रस्सा वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि 1 ते 2 लेयर भाताचे लावून पुन्हा त्यावरती चिकनची भाजी आणि पीसेस टाकून त्यावर पुन्हा भाताचा लेयर लावू शकता. पण मी या ठिकाणी एकच लेयर लावत आहे. सो मी भाजी बाजूला काढून ठेवली नव्हती, भाजी तशीच खाली आहे आणि यावरती मी पूर्ण भाताचा लेयर लावलेला आहे. त्यानंतर जो मी उरलेला कांदा होता तो कांदा यावरती टाकलेला आहे. हा कांदा जेव्हा तुम्ही बिर्याणीमध्ये टाकता तेव्हा बिर्याणीसारखी चव लागते. तर हा कांदा स्किप करू नका, हा फ्राय केलेला कांदा नक्की टाका. त्यानंतर मी यावर टाकलेला आहे 3 ते 4 चमचे दूध. दुधामध्ये मी हळद मिक्स केली होती. माझ्याकडे केशरच्या काय कांड्या नाही आहेत, तर दुधामध्ये हळद मिक्स केली होती किंवा कोणताही मी असा बाहेरचा कलर टाकलेला नाही आहे. तर तुमच्याकडे कलर नसेल हळद मिक्स करा, काहीच हरकत नाही. त्यानंतर यावर टाकणार आहोत खूप सारा कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं कापून. आता या ठिकाणी मी झाकण लावत आहे कुकरचंच. तुम्ही परात वगैरे देखील ठेवू शकता, पण मी कुकरचंच झाकण लावत आहे. अशा प्रकारे बिर्याणी बनवून बघा. भात जो आहे अजिबात असा कडक लागणार नाही किंवा घशाच्या खाली उतरताना तो असा अडकणार नाही. भात एकदम मोकळा फटफटीत होईल आणि तेवढा तो सॉफ्ट पण असेल आणि खाताना मजा येईल. त्यानंतर मी प्रीहीट करून ठेवलेला होता एक तवा. त्या तव्यावरती कुकरला ठेवायचा आहे आणि फक्त 10 मिनटं आपल्याला स्लो फ्लेमवरती बिर्याणी एक शिजवून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा 10 मिनटानंतर कुकर ओपन केला, भात किती असा मोकळा झालेला आहे, पण तो कडक झालेला नाही आहे आणि बिर्याणीचे पीसेस पण एकदम असे मॉइस्ट आहेत, ज्युसी आहेत. सो एकदा अशा प्रकारे बिर्याणी ट्राय करून बघा. माझी गॅरंटी आहे तुम्हाला ही बिर्याणी नक्की आवडेल. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. रेसिपीप्रमाणे बिर्याणी करा, तुम्हाला नक्की आवडेल. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओज आहेत, अनबॉक्सिंगचे आहेत, माझे डेली व्लॉगचे आहेत, चेकआउट करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.